अण्णा हा. काय सांगायचं आता हा. गंग्या सरपंच झाला आता. अरे त्याच सांगतो आबासाहेब ते हा. त्याला आता गंग्या म्हणू नका. काय म्हणायचं आता? ते सरपंच साहेब झाला ते आता त्याला आता असं आपल्याला करावं लागतंय. हा अवघड झालंय सगळं मग आता. मग आता राजकारणाचं काय खरं नाही. आता त्यानं काम बी करायला चालू केली ते. हा. झटपट हो. ते इकडचं काम करताय तिकडचं काम करताय एकदम फटाफट फटाफट. अण्णा पण त्यानं आपल्या गावचा निधी दुसऱ्या गावात घेऊन वाटला आणि कामं केली म्हणजे ते हे तर झालं बघा. तेच म्हणतो मी. हा. माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं झालंय. हा. आता कुठं नेऊन पेटवलं म्हणजे कसा बोलायचं सांगा की आता ते करू शकत नाही हो. ते तुम्ही आहे ना ते आपण पहाटेला तुम्ही मी उठाव कर की ते आमचं निधी दुसऱ्याच्या गावामध्ये कसा हो. काय सांगतात ते? आता सोडलंय म्हणताय तुम्ही दारू प्यायचं बी हो. आणि चालू करून परत नेला निधी म्हणजे. आबासाहेब हा ते सरपंच झाल्यापासून ते प्रत्येकाच्या घरी जात आहे. हा ते घरात जाऊन विचारताय ते नळाला पाणी येत आहे का. ते तुम्हाला ते 7 बाराचं उत्तर बरोबर मिळतं का. ते गट का ना. राम 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 राम. मग भाऊसाहेब कसं वाटतं आता नवीन सरपंच? हा काय नाही आता कसं आहे सरपंच कोण झालं तरी आपल्याला काम करावं लागतंय. भाऊसाहेब ते पहिले सरपंचाचा कामाचा दाब जास्त होता का ह्या सरपंचाचा आहे म्हणतो मी. कसं आहे अण्णा हा. कामाचा दाब नाही हा. पण त्रासलंय व्हायला लागला बघा. विषय आहे काय. अहो केलंयच काय त्या पहिले सरपंचानं. आपण आलो म्हणून तरी बोट दुखायला लागली ती. नाद करायचं ना आपल्या कामाचा. अरे गंग्या काय काम वगैरे काय? आबा कामाचा नुसता सपाटा लावलाय. हा तुम्ही विचार सुद्धा करणार नाही असली काम आहे ती. विचारा की. आव ओ भाऊसाहेब सांगा ठरावाचं कसं काय आहे ते नियोजन. अहो, आबासाहेब हा. आता गंग्या म्हणू नका. हा. सरपंच आहेत सरपंच. गंगा राम म्हणायचं हो. हा. हम्म. पहिलं ही टाकून हालत होता हा. नुसतंच हाला लागलाय. ते बंद केलं तर हा सरपंच झाल्यापासून. हम्म. अहो तुमची काय अडचण आहे का अण्णा. आबासाहेब हा. तुम्हाला काय अडचण आहे का. हा. 20 वर्षात हा. सगळं स्वप्न सरपंचाचं तू धुळीला नेऊन टाकले. तेच म्हणतो मी. अहो होतच कोणाला स्वप्न. विचारा बरं त्या सरपंचाला. हा हा होतं का असं नजरेसमोर सरपंच. कुठलं हो. हा भाऊसाहेब काय म्हणतोय गंग्या? अहो अजून मी तसंच आबासाहेबराव नाही, सरपंच म्हणा. हा. सरपंच सरपंच म्हणा. अहो कुणाला काय दिलं नाही म्हणून विचारा. काय दिलं नाही? तिकडल्या खालची आवळीची आवडा का. हा. म्हणली गिरण पाहिजे. घे गिरण. अय्यो. रात्रीच ठराव घेतला यांच्याकडून. झोप येऊन दे नाही मी ह्यांना. आबासाहेब 20 वर्षात जेवढं ठराव झाला नाही तर हा. तेवढं 2 दिवसात झाल्यात आहे. ढरा 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 पेन चालतोय नुसता. अहो पेनाचा बॉक्स दिलाय परवा दिवशी. अवस्था बघा भाऊसाहेबाची. कुणाला सायकल वाटप म्हणू नका. कुणाला शिलाई मिशन म्हणू नका. अहो बरीच काम घरकुलाची यादी तर हे अशी जाम झाली. अहो ते भाईसाहेब ठराव घेऊन घेऊन पिळून टाकल्यासारखं झाला की हो. हात पाय वाकडे झाले ते. अहो ह्यांचा सुद्धा ठराव आहे आता पुढल्या आठवड्यात. हे काजून बदामाची लिस्ट आहे. अय्यो. मग तुम्ही म्हणताय का नाही एवढं. हे नव्हता काय मला तुम्ही खरं नाही राव. नावाचा हो अख्ख्या आपल्या गावाचा विकास करून माझा नाद आहे शेजारच्या गावचा विकास करायचा. अय्यो ते शेजारचं. हा. काय म्हणलं अण्णा तुम्हाला मगाशी मी? अहो ते आपल्या गावाला निधी आलेला ते शेजारच्या गावाला न्यायचा म्हणजे कसं वाटतं भाऊसाहेब. नाही ना तसं होऊ शकत नसतं. निधी हा त्याच गावासाठी असतो. सांगा जरा.
निधी तसा वळण- माझं नाव भाऊसाहेब पंचकृषीत झालं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. आणि पंचकृषीतनं माझा बोर्ड अख्ख्या जिल्हा लेवलला लागला पाहिजे. अहो आपल्या गावला गावचा माणसाला मला तुम्ही मोठं होताना तुम्हाला डोळ्यात चलतंय काय तुमच्या? आम्ही कुठं म्हणतो हो? हा अहो तुम्ही नाही पण हे भाऊसाहेब आबासाहेबाचं बघा कसं दिसतंय. बघा भाऊसाहेब लक्ष ठेवावं लागणारा भाऊसाहेब आम्हाला आता. काय सुद्धा 1 रुपयाचा घोटाळा आहे का? नाही नाही नाही, अजिबात नाही. अजिबात आणि करणार बी नाही मी. मला काय करायचंय अहो त्या पारावर जुगार खेळणारी म्हणली पत्ते घे ठराव असं बॉक्स आणून ठेवला. बॉक्स हे बघा विकास विकास तुम्ही निका बघत राहा. आम्ही करत राहतो तुम्ही बघत राहा. विकास झालाय. विकास कपडे बी कसे घातलेत बघा. विकास ही न थांबणारी गोष्ट असती. तुम्ही असंच राहावा. सरपंच सरपंचच म्हणायचं म्हणल्यावर काय माझ्या कुठं ध्यानात आहे. तुलाच म्हणतोय. लक्षातच नाही त्याच्या सरपंच आहे ते. अहो विकासाच्या नादात राहतंय कुणा लक्षात पद आहे शेवट. तेवढं गटरीतनं विकास बाहेर काढा. गाळवलंय, साठलाय. हा. भाऊसाहेब सांगा अण्णा तुम्ही बी हाल की कसं मिसळताय हो. हा कधी गावात चक्कर मारत जावा. ते दुकान फिकान सोडत जावा. भाऊसाहेब सांगा आबासाहेबाला. हा. अंडर वरून गटार केली म्या. अंडरग्राऊंड. अंडरग्राऊंड गटर केली. परवा दिवशी ठराव घेऊन सगळं पास करून लगेच ताबडतोब काम केलंय. बरं सरपंच आपल्याला अजून ठराव घ्यायचे ते. चला आपण जाऊ पुढे. आता मला तालुक्याला जायचंय. हा मग काय अजून ते वाटप करायचंय बरंच काय काय. अरे सरपंच हे सरपंच लय पुढचं निघाले की हो. आता कुठतर नेऊन लावतोय बघा कुलीत. ए, त्याशिवाय कळायला नाही. विकास करताय. भाऊसाहेब घोडा लावलेला कळायचं नाही. परत येते ₹1,00,000 मला मागायला. चला की मंदिरात पाया पडून ये. तू इकडे बघ. हा कंप्लेंट आपला आता काय जायचीच इच्छा नाही बघ देवाला. काय झालं? तुझा पाया पड. हा काय तुला सांगायचं सांग. अहो तसा नका करू. काय चला. ग सगळं माझे सरपंच तुम्ही 8 दिवस झालं घराच्या बाहेरच नाही. हा काय भानगड? हो त्या खोडोको कोंबडा झाला तर का त्या खुरोड्यात ना तुम्ही बाहेरच निघा ना की हो. बघ कसं घराच्या बाहेर जावं. अहो आबासाहेब तुम्ही तर पार आमची इज्जत घालवून टाकली. कस काय काय ठेवलंय का गावात? तोंड दाखवायला जागा ठेवली का आम्हाला? कम्प्लेट. वहिनी साहेब आम्ही काय केलंय? सरपंच झालाय ती गंग्या. अण्णा सरपंच झालाय ती गंग्या. आमचा काय संबंध? पेटाडाला केलंय सरपंच यांनी. अण्णा करणार कोण, बोलणार कोण, ऐकणार कोण, हेच झालंय. नवरा कसा दिसतो, ती कसं दिसतं. अहो एवढा राजबिंडा माझा नवरा सरपंच म्हणून शोभत होता आणि तो तसला बेवडा घेतलाय. त्याच्या अंगात लाकडासारखा दिसायला लागलाय तो. त्याला काय हाय का नाही तसला सरपंच करून ठेवलाय. काय काम करणार आहे? 24 तास पिऊन पडलेला असतो. अहो बाईसाहेब ते एक दोघांचं काम नाही हो. ते आम्ही दोघांनी केलेलं नाहीये. त्या पुऱ्या गावाचं काय बोललं ते गेला म्हणून ते गंग्या सरपंच झाला. वहिनी साहेब आम्ही काय आमच्या पाठीशीच आहे. हो अण्णा बरोबर आहे. हा. अहो पाठीशी कसले तुम्ही? पाठीवर उभं राहून चांगला खंजर खूप असलाय त्यांच्या पाटणीत. शिवाय हा? काय केलंय आम्ही? विश्वासघात केलाय तुम्ही आमचा. अरे तू तर पाहिलाय त्यात. आणि तू बे म्हातारे आला का कंप्लेट. ते आम्ही काय केलं? कशाला होत ती पेटाडत असलं सरपंच. अरे हे आता सरपंच राहिलं नाही. नाहीये भाऊ चढले. साहेब तुम्हाला सांगतो ते पहिल्यापासून ह्याच्या पाठीमागा बघा मी तुम्हाला सांगत होते लय गावाच्या पुढं पुढं करू नका. बघा कसे त्यांचे खरे चेहरे तोंडावर यायला लागलेत आपल्या. काही करायचं नाही हो. काय खरं नाही. न्याय नाही म्हणतो मी. हे सगळं सोडून या मी तुमच्या पाठीमागा. चला. काय खरं नाही अण्णा. काय करायचं? सरपंच तुम्ही काय केलंय? हा ती गंग्या त्यानं घरकुलं वाटली ती शिलाई मशीन. अण्णा चांगलं अहो, ते शाळेत पोरांना ते सायकली वाटला, तुम्ही पुस्तक वाटलं, ह्यांनी पेन वाटलं. तुम्ही काय केलं हो? सगळा घोटाळा भाऊसाहेबांनी सगळंच बाहेर काढायचं.
अहो कधी 20 वर्षात नवऱ्याने माझ्या बरोबर संसार केला नाही, अख्ख्या गावाबरोबर संसार केला. आणि आता तुम्ही काय केलं म्हणून विचारता? वहिनी साहेब तुम्हाला माहित नाही, फक्त भाऊसाहेब संसार केला यांनी काय सुद्धा केलं नाही, सगळे घोटाळा केले ते. आरोप टाकताय तुम्ही, आरोप. बाबासाहेब ते असा आरोप करतात ते थांबा आता. ते गंग्या सरपंचानं ते सगळा लिस्ट काढलं बघा. आता यांचा नंबर झाला, आता भाऊसाहेबाचा नंबर आहे. बाबासाहेब कशाला नाही लागताय हो, चला आपलं. सरपंच खरं नाहीये. चला गंग्याकडे. उलटणारे अवलादाची. बघूच काय काढतात ते. तो हा. आपल्याला माहिती की आपण काय काम केलंय गावासाठी. अगं तू सांगत होती ती तुझं ऐकायला पाहिजे होतं. खरं आहे बघ ती म्हण आहे ती. मला नाही कोणाचं ऐकू येत, मला फक्त बाजी बा काय ते आहे की ऐकायला पाहिजे होतं. साडेसात याची सगळी पलटली. म्हातारडं तर लय कोडू आहे. सायकल वाटली. अरे तू बायसिकल घेतली होती की माझ्याकडनं? शिलाई मशीन वाटली. आता धुलाई दिली ती ना आला का? ती तर कडू आहे, नुसतं कडू आहेत. तुला ऐकायला पाहिजे होतं, घात केला. चल जाऊ दे, चल पाया पडू म्हणून तिकडं. कुठे ह्याच्या नादाला लागते अगं. का पाटील राव तुम्ही लय टेन्शन घेतलं राव. हे अप्पा अहो याचा बाजार ते दारुड ते सरपंच झालं आणि तुम्ही आणि मी काय वाईट होत का? पाटील कसं आहे माहिती का, तुम्ही दारू प्यायला बघून मला सुद्धा दारू पे वाटले. दारू प्यायले की सरपंच होत आहे. अप्पा अहो 20 वर्ष बिनविरोध सरपंच येत होता. अहो अख्खी ग्रामपंचायत धुवून खाल्ली येत होता. नाही मग मला सांगा, मी असताना तुम्ही असताना हळू त्या दारुड्याला सरपंच कुणी केलं? पाटील काय मी केलं काय? कुणी आज सगळ्या गावकऱ्यांनी केलं राव. मी झालो असतो सरपंच, असल्या बेवड्याला करून बसले ते. कसं बोलला? हा मग अहो मला सांगा, त्यानं अख्खी ग्रामपंचायत खुडून खाल्ले, खुडून आजी. त्याने एकट्यानं नाही, भाऊसाहेबांनी बी. अहो होय ना, काय सुद्धा सोडलं नाही हो. अहो बघा, पंप खाल्ले, मशनी खाल्ल्या, अहो संडास सुद्धा खाल्लं हो. संडास सुद्धा खाल्लं आणि जाता जाता त्या दारुड्याला सरपंच केला. ही सगळं त्या भाऊसाहेबाला माहित असताना आपल्याला अंधारात ठेवलं त्या त्या भाऊसाहेबांनी. भाऊसाहेबांचं काय तुम्ही आल्यावर का नाही ऐका, ती भाऊसाहेब आणि ती कोण गाग्या, हा त्यांना आत्ताच्या आत्ता त्यांना बोलवून घ्या. अहो ही काय बघा, ही खडी ही माती असली माती. असले रस्ते करणार आता ही. आप्पा ही आतापर्यंत असलं कवाच घडलं नाही. काय माहितीये का पाटील, त्या सरपंचाने आणि भाऊसाहेबांनी सगळा भ्रष्टाचार केलाय आणि ती झाकण्यासाठी काय केलंय, या बेवड्याला सरपंच करून बसली ती. भाऊश्या कुठं आहे? त्याला बोलू घ्या आता. त्या बोलू की भाऊश्याला बोलवा. हा. म्हणजे असं धरतो आणि सरकारी अधिकारी आहे, बोला फक्त, काय हात बीत लावू नका. अहो पण मला सांगा, त्या दारुड्याला सरपंच केलाच का? आता त्याला ती जा विचारू घ्या आल्यावर आपण. बोलवा बोलवा कुठं आहे? हा. बोलवा ते बघा बघ त्याला कुठं आहे ते भाऊसाहेब. बोलू की त्याला. आणि ती दारुडे बी कुठं आहे त्याला आला बोलून पाटकीन बघा गंग्या कुठं आहे बघा. सरपंच म्हणा आता. अहो ती गावाला सरपंच पण आपल्या पैसे पाटील गांग्या आपल्या बघू, पुढं येऊ द्या त्यांना. गांग्या दाखवू दोघांना बी. ही बर का आपा हा. आपल्या बुद्धीच्या बाहेर सगळं घडलंय. काय रामराम पाटील? का गंग्या हा तू काय झालंय? सरपंच तुला सरपंच कुणी केला? काय हसायचं का बोलतात पाटील? कुणी केला म्हणजे अहो तुमच्या मनाला प्रश्न विचारा. कुणी केला असेल? अहो ह्या गावाने केलाय. अरे तू गावाला सरपंच असला ना गंग्या, हा तर मी पाटील आहे. मी ठरवलं ना 20 वर्ष बिनविरोध मी सरपंच करतो
आणि एका दिवसात सरपंच पीक काढून टाक. हो. हा काढून घेता होय. हा आणि पाटील हा. हे सगळा खेळ या भाऊसाहेबांनी केलाय. आपल्याला काहीच कळून दिलं नाही यांनी. आप्पा हा ही तर बर का भाऊशन हा, भ्रष्टाचार जी केलाय का हा, सरपंचानं ह्यानं हा. हा? काय त्या मशनी इकल्या हा? चटणी कांडप इकलं परत ती शेतीची अवजार इकली आणि अजून कमी पडलं म्हणून संडास सुद्धा खाल्ली. मग मला सांगा ही सगळी ह्यांना मिळून ह्याला सरपंच कसा केला अहो ह्यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी ह्याला आपलं हरभऱ्या झाडावर चढवलंय त्यांनी. नाही 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 भाऊसाहेब काय बोलताय पाटील. अहो अख्ख्या हेच गावचं ना अख्ख्या पंचक्रोशात आपलं नाव जल्लोष होणार आहे. अगं तुम्ही थांबा थोडा दिवस. होय. ए आपा हम्म. आतापर्यंत जी झालेली काम आहे ती हा, इस्टिमेट प्रमाणे सगळं बरोबर आहे. हा, आणि जी संडास तुम्ही म्हणता ना हा, की हातपंप कुठं काय हा. सगळे रेकॉर्डवर एक नंबर आहे. तुम्ही कधी बी चेक करू शकता ग्रामपंचायत मध्ये येऊन. अहो हा. तुमचं असं फक्त नका म्हणू. कागदावरच आहे हो हा. जागेवर काय आपण सवा- कागद मंजूर आहे ते मंजूर. सवावाडी ठेल आणि सरपंच जेव्हा त्याचा खरा आम्हाला अहवाल देतील हम्म. तेव्हा आम्ही तुला खरं सरपंच मानू. हा. तोपर्यंत अरे. आम्ही सरपंच तू मा- गंग्याचा आम्हाला. हा. हा. गंगा नाही म्हणायचं सरपंच म्हणायचं ती आजपासून. तुम्ही तुमचं तुम्ही म्हणा आणि ही तर- गंग्याच म्हणणार त्याला. ही तर सुरुवात आहे माझी आताची एक. अहो तुम्ही माझ्या अजून कामाचा धडाका बघितलाय कुठे. ह्यांच्या गल्लीचं कामाचं सांगा की. पाटील हा. तुम्ही आता मला असं ही समजा लागला का ना एकदम दारोडा सरपंच झालाच कसा हे पिऊन पडतंय कुठं बी ह्याचं काय खरंय. हा. अहो तुमच्याच गलीत बघा कशी चकाकी सगळी उजळून टाकतो. ही हाय मस्त दिवा. हा. शिल्लक आहे एक. हा. तिकडे नेऊन बसवतो. अहो तुम्हाला तुमच्या घराच्या लाईटी सुद्धा गरज नाही आप्पा. म्हणजे लाईट तुमचं अख्ख्या उजेडच सगळ्या तिथं गलीत अख्ख्या गलीतली नव दुसऱ्या गलीतली सुद्धा लेकरं तिथं अभ्यासाला आली पाहिजे अशी. म्हणजे पाटील हा. हे जे कसं आहे माहिती का जी मेन मेन माणसं आहेत त्यांची तोंड बंद करायसाठी ही कलई आहे वरनं. आपण आप्पाचा तर ठराव पास झालेला सांगा. आहे का बघा? आपा तुम्हाला हाय मस्त आणि आमचा काय ठराव पास केलाय. तुमचं काय ठराव आहे ते विचारा. भाऊसाहेब आवा आपा तुम्ही तर विचार सोडा. हा. असा ठराव केलाय की अख्ख्या गलीत तुमच्या सगळं सीसीटीव्ही आहेत. काय बोलताय. टीव्ही साधं सुद्धा नाही. हा. कलर आहेत कलर. कलर म्हणजे रंगीत. रंगीत हा म्हणजे आमच्या गल्लीतच बसवणार आहे ना. मग का घराबिरात बसवणार आहे नाहीतर घरात बसव आणि सगळ्या गावात दूरदर्शन दिसू दे आमच्या घरातलं. काय बोलताय आपा. अहो तुमच्या घरात कसं बसवीन मी. अहो तुमच्या गलीपासनं अख्ख्या त्या इशीपासनं ते मसलवाट्या पुतोर सगळं सीसीटीव्हीच. होय. हो. आणि पाटील हा. तुमच्या तर तिथं चौकात हाय मास्टर असा उंच आहे. हा. झगमगाचं निस्ता केलंय. आता बघा येतोय 2 दिवसात. म्हणजे साहेब तुम्ही असं ठरवलंय का की मी बंद खोलीत बसावं म्हणून हा कुठं इकडं तिकडं जाऊ नये म्हणून हा होय. तसं झालं की मग सीसीटीव्ही कॅमेरे हाय मस्टन म्हणजे पाटलाला फिरायची पंचायत. असंच आहे. ए काय. तू हा सरपंच हा तू जर हा जुनं जे आहे का ही भाऊसाहेब आणि सरपंच हा. सरपंच तर गेला रे हा? हम्म. ह्यांचे आता जे ह्याला घोटाळे घालवायचं. आहेत ना घोटाळे हम्म. तर तू बाहेर काढू दाखवशील ना तर मग मी तुला सरपंच म्हणणार गंग्या. आप्पा हा. जा आपलं चला. हा, हे सरपंच हे भाऊसाहेब भाऊसाहेबांना हा. बी घालवायचं हा. पाटील. नका नडा लागली. काय नाही हो हं. हे 2 दिवसाचा खेळ आहे. हा. काय समजत नाही ह्यांना काय. आपलं आपलं रेकॉर्ड. विषय घ्या चला घ्या रंगवायला. नितीनराव एक गोष्ट मात्र लय भारी झाली बघ. ते गंग्याची सरपंच झाला का नाही आयला डोक्याचं टेन्शनच गेलं आपल्या. हक्काचा माणूस झाला की हक्काचा म्हणजे अरे गचुऱ्याला धरून काम करून घेऊ की आपण मग काय तर. त्याच्याकडे. मग आता ही कालचाच कुठाला माहित नाही माझी लागा शेती पंपाची मोटर मंजूर झालेली आहे. हम्म. हे भाऊसाहेबानं आणि सरपंचानं हा. कालही काटा देत माझा. म्हणजे तुला मिळलीच नाही का? काय मिळतंय काय त्यांना बोला येतंय वय काय. माझं पण तसं झालं पिठाच्या गिरणीचं सगळी कागदपत्र दिली हा. अला का आलीच नाही माझ्याकडे. आलीच नाही ना हो कशात तरी त्रुटी काढायची आणि बघलेला काढून घरात थापी मारायची हीच काम आहे ह्या दोघांचं दुसरं काय नाही. एक ते ती परस्पर ही सरपंच असतं?
आणि भाऊसाहेब. भाऊसाहेब हा ही पाणी तुम्हाला सगळीकडे मारायला सांगितलं होतं, तुम्ही एवढंच कसं पाणी मारलं इथं? अहो ही पाणी इकडनं आलंय हो, मारायचंय अजून पाणी. मला कामात हायगेपणा चालणार नाही अजिबात, आता हा, सांगतोय. बरोबर आहे, कसं आहे, सगळ्या गावात पंचक्रोशीत नाव आपल्याला करायचंय. एक नंबर. हा, आणि दुसरं एक काम करा भाऊसाहेब, ही पाण्याचा सगळा निचरा करून काय करा, ह्या सावलीला मस्तपैकी आपल्याशी म्हातारी माणसं गावातली बसतेली, त्यांची सोय होईल. एक आरामदायी एकदम निसर्गरम्य वातावरणात त्यांना अशी बाकडे टाका बसायला, तिथं 2-4 टाका, इकडे 2-4 टाका, काय जातंय, घ्या ठराव पटदेशील करा बरं, सगळे मंजूर लगेच दना. कसं आहे माहितीये का, हा. की परिसर बी चांगला आहे. मग ह्याला नाना नानी पार्क हा, असा आपण ठराव देऊ आणि लगेच आज करून टाकतो. मग काय. हा सतीश, मग गंग्या, सरपंच आहे, सरपंच म्हणावं. अहो भाऊसाहेब, लंगुटी यार आहे माझा ते. अरे पण लंगोटी यार असू दे, तुला सरपंच म्हणाला तुझ्या बापाचं काय जात या. बर बर बाबा सरपंच, हा, ते काय झाला विषय आपला, गॉगलपुशी एवढा विषय वागल. अरे सरपंचाचा गोगल आहे, नीट पूस काम करायचं नाही तुझं. मी तेच पुसलाय की आता धरा. अजून काय काय पुसायला लावतोय काय माहित. बरं ते जाऊ द्या, ही माझं शेतीतली आहे का ध्यानात. हा 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 शेतीत मला मोटर मंजूर झाली ग्रामपंचायत जाते का नाही. हा आधी होऊ द्या ह्यांचं, मी सांगतो. हा सरपंचाची ह्यानी खाल्ली ना ती माझं काम करून देतो आधी. सरपंच कसं माहितीये का, माहिती अपुरी असली की माणूस संशय घेतोय. तुझ्या डोक्यातलं संशयाचं भूत तो आधी काढ. ऐका, नितीश गवळी हा आणि सतीश गवळी हा, ह्यातला फरक ह्याला कळला का? मग ह्याला नाही लोकांनी कळला. सांगितलं की ह्याला आली मोटर म्हणून. हे बघ सतीश, तुला एकच सांगतो, आमची भाऊसाहेब आता इकडं अशी बाकडी लावायचं नियोजन चाललंय. हा, हा, हा. नाही, नियोजन तुमचं चांगलं आहे, पण ती नितेशला तरी मिळली का? मिळली का? रेकॉर्ड आहे आमच्याकडे, फोटो आहेत, आपण फोटो काढलेत ग्रामपंचायत मध्ये. आणि माझ्या पिठाच्या चक्कीचं काय झालं? माझ्या पिठाच्या चक्कीचं काय त्याच्या झालं? चक्क्या अपुऱ्या आल्या, हे बघ, तुझ्या आधी मोठी झाली. तुझ्या पिठाच्या चक्कीचा सुद्धा प्रश्न मिटू. हो. भाऊसाहेबाच्या बॅगेमध्ये चक्कीची पॅकेट आहेत, मी सरपंच झाल्यामुळे अख्ख्या गावात चक्की वाटायला चालू आहे ती. आणि पिठाचा प्रश्न राहिला, ती घेऊन जा किलो 2 किलो परत, पिठाची चक्की तुला मिळली जाईल. अल्ला का सरपंच झाला म्हणजे काय टकोरीवर पडला का काय तू? हा का? अरे ती काय म्हणतोय, तू काय म्हणतोय? ती चक्की खायला काय बारक पोर काय होय तवा? अरे पिठाची गिरणी म्हणताय, ती पिठाची गिरणी, ती चक्की म्हणताय रे. अरे डोक्यात घे जरा डोक्यात. भाऊसाहेब हा घेऊन टाका ह्याचा बी ठराव. अहो सरपंच, हा, ती काय गरीब नाही. आता मला माहितीये की गरीब नाही ती. हा हा भाऊसाहेब गरीब नाही तर काय, कुठं 10 एकर तर ऊस आहे त्याच्यानं. बघ आई, असू द्या, गरीब असू, आपण माझी लंगोटी यार आहे ती. हा हा बर बर बर. आणि भाऊसाहेब गरीबाचं लय तुम्ही मिरवताय, ह्याच्या आधी जी वाटलेली आहे ती काय गरीबालाच वाटलेली आहे त्या का? आपल्याकडे रेकॉर्ड आहे. काय रे कोरडा हा, या ती बघा. वरच्या गलीतला रामू, ती हा. काय गरीब आहे, त्याला कशी दिली पिठाची चक्की? कुणाचा? ती वरच्या गलीतल्या रामूला. रामूच्या भावाच्या नावावर आहे. हा रामू रामू घेऊन घेत जाताना दिसला मला. मग निहायला कुणी भेटय आपल्याला? हे असं काय आहे बघा. आपण फोटो काढला, बाहेर आल्यावर ती गिरण दिली. ही काय करतात माहितीये का, नाव दाखवायचं एकाच, आणि द्यायचं दुसऱ्याला. द्यायचं दुसऱ्याला. हे बघा, हिथं आतापर्यंत काय जी झालेलं असेल ती झालेलं असेल गोंधळ, पण मी आलोय ना आता. हा. मी खुर्चीवर बसलोय दोस्ताव, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. Right. तुमची काय बी अडचण असू दे मला सांगा. हा आमच्या तेवढं शेती पंपाचं बघा झालं तर मग त्याच्यात. भाऊसाहेब, ह्याला 2 पंप देऊन टाका, एक 7चा द्या आणि एक 10चा द्या. दोन्ही बी हा, भाऊ आहे माझा, काय जरी झाला तरी दिलं दिलं दिलं. टाका देऊ. ठराव करून टाकू. येऊ का मग आम्ही? होय या बरं तुम्ही सतीश आता. चला नितीनराव, झालं की काम? काय पाहिजे आपल्याला अजून? बरं भाऊसाहेब, हा. मला काय म्हणायचं माहितीये का, बरं ही एक घेतला ठराव हम्म. की परत आपल्याला तिकडल्या आळीत या तुम्ही. हो हो तिकडल्या आळीत एक मिटिंग घ्यायची आपल्याला. तिथले जे काय गोरगरीब वृद्ध महिला आहे ती, बरोबर. त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं म्हणतोय मी जाता जाता. संजय गांधी. करावं लागेल होय, काहीतरी. होय. सरपंच हा, आता लय उशीर झालाय, जेवण करून येऊ आता. जेवण करायचं काय? हा. काय भाऊसाहेब लगेच थकता गाड्या तुम्ही? नाही आता 2 वाजल्या. बर जाऊ धाब्यावर. बरं, धाब्यावर? हा. हायला, पहिल्या सरपंचानं तुम्हाला अशीच वाही लावली काय की धाब्यावर जेवायची? तसलं काय चालायचं नाही भाऊसाहेब आपल्याला. आता आजच्या दिवस एक ठीक आहे, तुम्ही तुमच्या घरी जेवून या, मी माझ्या घरी जेवून येतो. हा, अहो अगोदर तर सरपंच ना आम्ही
धाब्यावर जेवतो तो. त्याच्यामुळं तर गाव सगळं डब घायला चाललं होतं. कुठली बिलं कुठं फाडत होती, कुठली बिलं कुठं जोडत होतो, काय कशाला ताळमेळ लागला नाही. आपण सरपंच आहे, उद्यापासून तर का नाही असं करायचं भाऊसाहेब. हा. उद्यापासून येताना भाकरी बांधूनच आणायच्या ग्रामपंचायत मध्ये. बाबा हा. बर. हा आणि वाटल्यास तर कामाचा आपल्याला इतका लोड आहे, हातराय पांघरा सुद्धा घेऊन तिथे यायचं. कशाला? ग्रामपंचायत मध्ये झोपायचं काम झाले की. एकटा का दोघं? मी नाही, मी माझ्या घरी बंगल्यावर झोपणार की. असं आहे का? हा. हा बर ठीक आहे चला या मग लवकर जेवण करून. लगेच. पाटील तुम्हाला लई जास्त झाली, तुम्ही काय घरापर्यंत पोहोचत नाही. आप्पा हा मी काय म्हणतो माहिती का आप्पा, मला सांगा ह्या दारुड्याला सरपंच कुणी केला? पाटील ते सगळ्या गावाचा विषय आहे, आपल्या मनावर आहे होय ते. आप्पा तसं नाही आप्पा, हा ऐका ती दारू पित आहे, मी दारू पितो का? नाही आजच पेलाय तुम्ही. का पिलो आप्पा? सरपंच व्हायचं म्हणून तुम्हाला. सरपंचच टेन्शन आप्पा मला, माझा सरपंच हा. पण मला सांगा ते काय काय माहिती का आप्पा, ते लावलं आप्पा. हाय मास्टर तुमच्या घरावर. अहो उजेड केलाय त्यानं सगळा. म्हणजे तुम्हाला रातचं कुठं बाहेर जाता जेवण. मला सांगा तुम्ही आता, सरपंच करून रस्ता करतोय, सीसीटीव्ही खडी टाकतोय, सिमेंट. आपण मला सांगा मग मी वाईट होतो का सरपंच? नाही पाटील तुम्ही एक नंबर सरपंच होता, पण आता टेन्शन घेऊन उपयोग काय सांगा. ही जी झाले ना हा चुकीचं झालं आप्पा, चुकीचं झालंय पण. हा आप्पा हा काय हा अरे टेन्शन आलंय ती गंग्या सरपंच झाल्यामुळं. सर काय चांगलं झालं की उलट. काय हे चांगलं वाटणार की ए, तुमचं काय म्हणल्यावर. ए, काय चांगलं झालं काय चांगलं? पाटील हा मला 7.5ची एक हा 5ची एक मोटर मंजूर केली. ह्या पहिल्या सरपंचाने काय केलं तर माहित आहे का? हा मला मंजूर झालेली मोटर दुसऱ्याला दिली, पण मला दिली नाही. सरपंच पाऊस बघा त्यानं खेळ खेळायचा का? हा तीच की दोघं एकमेकाला सामील आहे ती ना ती. तुला आज माहितच नाही आपल्याला. तुम्हाला काय माहित असतं. हा, जमा झाली ती. हा, माझी पिठाची चक्की तर खरी झालती मंजूर, हा, दिलीच नव्हती सरपंचानं, हा. दिली लोकाला कुणी दिली? सरपंचानं कुठल्या? जुन्या. हे? अरे जुन्या माझा सरपंचानी नाही ह्या नव्या सरपंचाने तुला दिली का? लगेच ठरव. आप्पा ही सारखं ठरव या ठरावाचा ना मी काय या पावसाच्या अंगात सगळा खेळ आहे ठरावाचा सगळा. काय म्हणलं की ठराव म्हणतो की. मी ठराव माझा सरपंच माझी सरपंच ए यार आप्पा यार तू माझी म्हणजे जीवाचा सरपंच आणि हेच सरपंच. माझी सरपंच म्हणतो. कुठे घेऊन जा म्हणायचं? काय सांगायचं तुम्हाला? अहो ते येडजवळ दारुड सरपंच झाले. काय सगळं माती झाली आमची राव. काय त्यानं रस्ता केला. कुठनं काय खडी टाकली, डस्टर टाकली. मी टाकली त्याची समाधीच बांधतो त्याची आईला. आपा सरपंच मला का मी टाकली? भाऊसाहेब काय म्हणत होता आपल्याला? मी केलंय. दादा ह्याच्या यायला दांड वाढ रे सरपंच. थांबा पाटील, आपल्यावर ह्यांचा सगळ्याचा डाव डाव. दिसतो. तुम्ही सरपंच झाला असता वाईट झालं असतं का? मी तेच म्हणतोय. पिऊ नका. त्याचा काटा काढायचा ठरवा कॉम्प्लेट. आता काय करू माहिती का आपण? आणि जाऊ. ऐका, त्याच वाळूतून त्याच खडी त्याची समाधीच बांधायची. आता कसं बोलला माझा हे माझा जिगर, हे माझा सरपंच. समाधी बांधली की मग मी सरपंच होतो. नाही असं नाही आप्पा, असं नाही. चुकीचं नाही आप्पा.
बिनविरोध 20 वर्ष हे पाटील सरपंच अरे होईल टोटा पाटील मोठा आता पायात घाला पायात घाला पायात घाला. ऐका या असल्याचा गाव गुंडीनं काटा नाही. काढायचा. तुमचं काय म्हणणं आहे? काढायचा त्याचा ही सांगतेली कडू आहे त्या आहे कोण? झकमारी ही मग ह्यांच्या हा. नडग्याला शकतो मग मी ह्यांनी ते काय पाटील? काढूच काढून काय मारताय सरपंच सरपंच काय स्वप्न बिप्न बघितलं होतं का सकाळी? स्वप्न कशाचा सरपंच? मी सरपंच आहे. आणि पाटील हीच कपडे आमचे दिसले का मग? मग हीच पॅन्ट हीच अंगरक असं दिसलं का? काय झालं स्वप्न पडलं का? स्वप्न कुठलं? ए तुला तर लगा पिठाची चक्की दिली की म्या. मग तुला पंप दिलाय. पाटील इसरला काय तुमच्या घरापुढं काय मस्त तेव्हा बसवले ते की म्या. जिद्द जगत्या सरपंचाला तुम्ही लाता घालता काय आपा? इसरला काय लगेच सीसीटीव्ही बसवल्या तर अख्ख्या गलीत लोक आमच्यावर काय बसवलं? मी सरपंच आहे ना. ती टोपी घे मागची तुला सांगतो नीट झाडा माटा. कुठं सरपंच कसा जाणार तू? अयो कसं सरपंच आम्ही कसं ठेवलं माहिती का तुला? अरे यात्रेला जातो म्हणून पैसे दिले, परसाद आणून देतो. काय आणले? परसाद आहे काय? परसाद कोण द्यायचं आमच्या घरचा? स्वप्नात तू सरपंच बघायला काय कुठं गेला मग? कुठे गेला सरपंच? सरपंच हे खरं स्वप्नात आहे राव. मी नाहीच. कोण आहे सरपंच मग? सरपंच आहे. हा पण तुम्हाला सांगतो हा खरा स्वप्नातला सरपंच मी आहे. स्वप्नातला आहे ना? घ्या बास कर तुझा नकरा सगळ्या गावाकडनं कॉम्प्लेट पैसे उचलले तिच्या आईला. सरपंच प्रसादाचे पैसे बघू. सरपंच या आलो लगेच हा. प्रसादाचे पैसे पैसे प्रसादाचं 37 धर